महाविकास आघाडी म्हणून 100% विशालदादांच्या पाठीमागं मी उभा राहणार। महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत। शिवसेना कोण पाठीमागचा एक कुस्तीचा आणि आपल्या सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो। स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंदकेसरी मारुती माने भाऊंना लोकसभेत पाठवायचं काम केलं। राज्यसभेत खासदार म्हणून गेले। तसंच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटेल त्यावेळी आदरणीय वसंतदादांचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंदकेसरींना राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदादांनी। त्याच वसंतदादांचे नातू आदरणीय विशालदादा आज एका डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे। एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण बघता आधीची नेते वागत होते ते आताची नेते वागतील असं वाटतंय का? चांगले संबंध होते, आधीची नेते जसे वागत होते ते आज महाविकास आघाडी म्हणून मी हा विश्वास व्यक्त करतोय। आज काँग्रेस असेल शिवसेना असेल वसंतदादांनी हिंदकेसरी मारुती मानेला पाठवलं ही वस्तुस्थिती आहे, पण पुढची वस्तू तुम्हाला नाही। प्रकाश बापूंनी हिंदकेसरी मारुती मानेला इलेक्शनमध्ये पाठवलं होतं, पराभूत केलं होतं। हा सुद्धा इतिहास आहे। तो नंतरचा भाग तो इतिहास पण तुम्हाला माहिती आहे मी सगळं माहिती मला पण फक्त 1,21,000 मतं पडली हिंदकेसरी मारुती मानेला। मी काय म्हणते पण एकदा पाठवलं होतं त्यानंतरचं मला बघायचं नाही। सुरुवात ते मला सगळा माहिती इतिहास अर्धा बघायचं नसते, पूर्ण बघायचं असते। सगळा इतिहास माहिती आहे मला।